मी रंजन दाणी, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईज ही BSNL मधल्या कामगारांची मान्यताप्राप्त संघटना आहे. त्या संघटनेचा मी महाराष्ट्राचा सेक्रेटरी आहे. सर, आज जे अधिवेशन संपन्न झालेलं आहे याबाबत माहिती द्या. काल आणि आज 2 दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र आणि गोवा असं मिळून जे आमचं एक परिमंडळ आहे, त्या परिमंडळाची अधिवेशन या ठिकाणी संभाजीनगरला संपन्न झालं. हे अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 100 प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते आणि आज या अधिवेशनाचं खुले सत्र हे संपन्न झालं. त्या खुल्या सत्रासाठी आम्ही आजचा एक विषय असा जाणीवपूर्वक ठेवलेला होता की BSNLचे कर्मचारी आणि BSNL कंपनी यांच्यासमोर आज काय काय प्रश्न आहेत किंवा काय चॅलेंजेस आहेत, तर त्याच्या संबंधी एक चांगला विचार विनिमय त्या सत्रामध्ये झाला. तर त्या सत्रामध्ये प्रामुख्याने BSNL संभाजीनगरचे जनरल मॅनेजर जे की 3 जिल्ह्याचे प्रमुख आहेत, तर ते केशरवाणी साहेब त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि त्यांनी एक सविस्तर आढावा की BSNL कडे आज जे ग्राहक आकृष्ट होत आहेत खाजगी कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे, तर त्या ग्राहकांना टिकून ठेवावं, चांगली सेवा द्यावी, चांगलं स्पीड द्यावं आणि आमचे जे मोबाईल टॉवर्स आहेत आणि त्याचबरोबर आमचं ऑप्टिक फायबर नेटवर्क आहे, तर हे नेटवर्क 24 तास चालू राहावं, त्याचा डाऊन टाईम कमी व्हावा आणि अवेलेबिलिटी ही 98-99% पर्यंत राहावी, जेणेकरून कस्टमरला एक कंटिन्युअस अशा प्रकारची सर्व्हिस मिळेल. यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत ते प्रयत्न त्यांनी त्याचा आढावा घेतला आणि संघटना आणि व्यवस्थापन असं दोन्ही मिळून BSNL कंपनीला पूर्वीचे जे चांगले दिवस होते ते दिवस पुन्हा यावेत आणि ग्राहकांना महागडी सेवा जी घ्यावी लागते खाजगी कंपन्यांची, त्यापासून ग्राहकांची सुटका व्हावी आणि एक सरकारी कंपनीकडे ग्राहक जास्तीत जास्त यावेत असा प्रयत्न, ही भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर त्या सत्रामध्ये आमचे ऑल इंडियाचे जे नेते आहेत ते कॉम्रेड चंदेश्वर सिंग आहेत, ते पाटण्यावरून खास या अधिवेशनासाठी आलेले होते आणि ते आमच्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी आहेत. त्याचबरोबर BSNL मध्ये जेवढ्या काही संघटना आहेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या, त्या संघटनांचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ऑल युनियन असोसिएशन ऑफ BSNL. तर त्या प्लॅटफॉर्मचे म्हणजे सर्व संघटनांच्या कृती समितीचे ते चेअरमन आहेत. म्हणजे एक मोठे नेते दिल्लीवरून या ठिकाणी मुद्दाम या अधिवेशनासाठी आलेले होते आणि त्यांनी बोलताना भूमिका अशी मांडली की आज BSNL कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे अतिशय तीव्र झालेले आहेत. BSNLचे कर्मचारी आज 80% कामगार हा त्याच्या वार्षिक इन्क्रिमेंट पासून सुद्धा वंचित आहे आणि त्याला मी स्टॅग्नेशन म्हणतो. तर ते स्टॅग्नेशन अनुभवत आहेत आणि पे कमिशन जे आहे दर 10 वर्षांनी जे मिळतं कर्मचारी वर्गाला, तर ते पे कमिशन म्हणजे आम्ही पे रिव्हिजन म्हणतो त्याला, तर ते पे रिव्हिजन 2007 नंतर आम्हाला मिळालेलं नाही. म्हणजे जवळपास किती वर्ष झाली? 18 वर्ष. 18 वर्षापासून हा BSNLचा कर्मचारी वेतनवाढीपासून वंचित आहे. आज या कर्मचाऱ्यांना प्रमोशनचं जे धोरण आहे ते प्रमोशन अधिकाऱ्यांना दर 5 वर्षांनी आणि कर्मचाऱ्याला मात्र 7 वर्षांनी 8 वर्षांनी अशा प्रकारचा भेदभाव केला जातो. कर्मचाऱ्याचं दुर्दैवाने निधन झाल्यानंतर जी अनुकंपा भरती असते, ती अनुकंपा भरती BSNL मध्ये 2019 पासून बंद झालेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला मेडिकल फॅसिलिटीची जी भरपाई मिळायची ती बंद झाली. LTC फॅसिलिटी जी कर्मचाऱ्यांना मिळते ती बंद झाली. अशा प्रकारे आमचे फेस्टिवल ॲडव्हान्स जो मिळतो कर्ज रूपाने तो बंद झाला. तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत, हे फार मोठं आव्हान आज आमच्या समोर आहे. त्यामुळे एका बाजूला हा कर्मचारी फ्रस्ट्रेटेड आहे, डिमोटिवेटेड आहे, असंतुष्ट आहे. पण असं असलं तरी BSNL कंपनी चालली पाहिजे, टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी मात्र तो प्रामाणिकपणे कष्ट करतोय, काम करतोय आणि BSNLच्या वाढीसाठी तो भूमिका बजावतोय. हे मला असं वाटतं की फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे कोरोना काळामध्ये खाजगी कंपन्यांची काय अवस्था होती. जिथे कोविड सेंटर आहे, ज्या कोविड सेंटरला माणूस जाण्याचं धाडस करत नव्हता, त्या कोविड सेंटरला आमचे लाईनमन, आमचे अधिकारी कर्मचारी जाऊन त्यांनी इंटरनेट कनेक्शन दिलं, कनेक्टिव्हिटी दिली,
सरकारचा आणि त्या यंत्रणांचा समन्वय घडवून आणला, हे फार महत्वाची भूमिका केलेली आहे. नैसर्गिक संकट आलं तिथे BSNL असतं. पूर आला, वादळ आलं, महापूर आला, ग्रामीण भागामध्ये इंटेरियरला जिथे गावामध्ये कव्हरेज नाही तिथे BSNLचं कव्हरेज असतं. त्यामुळे BSNL ही कंपनी सरकारची, देशाची आणि समाजाची सेवा करणारी कंपनी आहे. म्हणून या कंपनीच्या प्रती आमची बांधिलकी आहे आणि आमच्या प्रश्नासाठी मात्र आम्ही निश्चितपणाने लढणार. आम्हाला पे रिव्हिजन मिळालेलं नाही, आमच्या कर्मचाऱ्यांची पेन्शन रिवाईज झालेली नाही, आमचं कुठले हॉस्पिटल जे कर्मचाऱ्यांना मिळती सुविधा, कॅशलेस हॉस्पिटल, ती सुविधाही बंद झालेली आहे. आणि आज परिस्थिती अशी 80,000 लोक VRS घेऊन गेले BSNLचे. सरकारने 2020 मध्ये स्कीम आणली, ते 80,000 लोकांच्या जागेवर नवीन माणसं कुणीही भरलेली नाही. त्यामुळे फार मोठी मॅनपॉवर आज आमची कमी झालेली. आज सगळे अधिकारी कर्मचारी मिळून केवळ 60,000 लोक या कंपनीमध्ये आहेत. म्हणजे जे पूर्वी 4 लाख कर्मचारी असायचे ती संख्या आज 60,000वर आली. मग काम कोणाला देतात? सगळे कामं आउटसोर्सिंग केलेले आहेत. केबल टाकणे, मेंटेन करणे, टॉवर मेंटेन करणे, फायबरचा फॉल्ट काढणे, नवीन कनेक्शन देणे, ग्राहक सेवा केंद्र चालवणे, या सगळ्या सेवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरकडे दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या सेवेचा दर्जा म्हणावा तसा राखला जात नाही. आणि आमचा आग्रह आहे की या सेवा कर्मचाऱ्यांमार्फत चालवल्या जाव्यात, त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं जावं आणि आवश्यक तिथे कर्मचाऱ्यांची भरती केली जावी. या प्रश्नांना घेऊन आमची संघटना सर्व संघटनांना बरोबर घेऊन संघर्षाच्या पवित्र्यामध्ये आहे. हे या अधिवेशनामध्ये महत्वाची गोष्ट अधोरेखित झाली. महत्वाचे काही निर्णय झाले का या अधिवेशनामध्ये? हेच महत्वाचे निर्णय झाले की 4G ची जी सेवा आहे, आता BSNL ने 4G चालू केलेली आहे. खाजगी कंपन्या 5G कडे जात आहेत, पण आमची 4G सेवा सुरू झाली. अनेक टॉवर्स त्या ठिकाणी BTS उभ्या केले गेले. जवळपास ऑल इंडियामध्ये मला वाटतं 1 लाख BTS हे 4G चे त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मला वाटतं 3,000च्या वरती BTS चालू झालेले आहेत. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 300-350 4G चे BTS चालू झालेले आहेत. परंतु अजूनही ती सेवा स्टेबल होत नाही. म्हणजे कॉल लागला तर मध्ये कटतो किंवा आवाज जात नाही. तर असे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न जे ग्राहकांना अडचणीचे ठरतात ते प्रश्न सोडावेत. ते नेटवर्क स्टेबल व्हावं, त्यातले फॉल्ट दुरुस्त व्हावेत आणि लवकरात लवकर एक चांगली 4G ची स्टेबल सेवा आणि 5Gचं अपग्रेडेशन व्हावं, अशा प्रकारची संघटनेची भूमिका आहे आणि त्यासाठी पण आम्ही काम करतो आहोत. म्हणजे आमच्या हक्कासाठी संघर्ष आणि कर्तव्याच्यासाठी आमचे प्रयत्न या दोन्ही पातळीवर काम करणारी नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईज ही संघटना आहे. नाव सांगा सर. मी रंजन दाणी या संघटनेचा महाराष्ट्राचा सेक्रेटरी आहे. माझ्यासोबत आहेत कॉम्रेड संतोष शिंदे, हे मुंबईला असतात, हे असिस्टंट सर्कल सेक्रेटरी आहेत. आमचे दुसरे कॉम्रेड SN पाटील, हे पण असिस्टंट सर्कल सेक्रेटरी आहेत. जे केबल टाकण्याचं किंवा त्याचं मेंटेन करण्याचं जे काम करतात महाराष्ट्रामध्ये, प्रोजेक्टचं महत्वाचं नेटवर्कचं काम, त्या कामामध्ये हे दोघेही काम करतात त्या क्षेत्रामध्ये. हे आमचे असिस्टंट सर्कल सेक्रेटरी आहेत. हे आमचे कार्यकर्ते आहेत. कॉम्रेड नाना पाटील पुण्याहून आलेले आहेत. हे कॉम्रेड चंद्रपूरचे आहेत, कोल्हे चंद्रपूरचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आहेत. जांभूळकर आहेत, वर्ध्याचे आहेत, डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष. आणि आम्ही सर्वजण फार येणाऱ्या काळामध्ये आम्ही अतिशय एक निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वांना बरोबर घ्यायचं, पब्लिकला बरोबर घ्यायचं आणि BSNLचं खाजगीकरण होऊ द्यायचं नाही. BSNL मध्ये कर्मचारी भरती झाली पाहिजे, BSNLची सेवा स्टेबल झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळाले पाहिजे, यासाठी आमचा लढा आहे. तर या मागण्यांसाठी काही आंदोलन वगैरे करण्यात येणार? आता तातडीने आम्ही 9 जुलैला जो संप होतोय पूर्ण देशामध्ये, त्यामध्ये जवळपास 1 कोटीच्या वर कामगार सहभागी होत आहेत. त्याच्यामध्ये सरकारी क्षेत्रातले बँक, LIC, GIC, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, BSNL असे आम्ही सर्वजण आहोत. त्याचबरोबर खाजगी औद्योगिक कामगार पण या संपामध्ये आहेत. आणि हा संप कामगार संघटनांच्या अधिकाऱ्यांच्या वर जी काही गदा या मोदी सरकारने आणलेली आहे आणि त्यांनी 29 कामगार कायदे नाहीसे करून त्या जागेवर 4 लेबर कोड मंजूर केलेले आहेत. आणि त्या लेबर कोडमुळे संघटना बांधणं शक्य होणार नाही, संप करणं शक्य होणार नाही, वाटाघाटी करणं शक्य होणार नाही आणि आपल्याला एक गुलामाचं जीवन जगावं लागेल कामगारांना. ही जी परिस्थिती ओढवणार आहे, त्या परिस्थितीचा त्या ठिकाणी सामना करण्यासाठी सर्व सार्वत्रिक संप 9 जुलै रोजी होणार आहे. त्या संपामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत. Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.